आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची अग्रसर बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लासलगाव येथे 7 डिसेंबर रोजी 4,257 रुपये इतका उच्चांकी लाल कांद्याला बाजारभाव मिळाल्यानंतर केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अचानक कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्याच्यामुळे कांद्याचे बाजारभाव जे तर ते लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कोसळले आणि आज रोजी आपण पाहू शकतो एक कांद्याला 1800 ते 1900 रुपये इतका उच्चांकी बाजारभाव मिळतोय आणि सरासरी बघितली तर ही साधारण 1500 रुपयांच्या जवळपास बाजारभाव मिळत असल्या कारणाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं क्विंटल मागे 2000 रुपयांचं जे आहे तर ते मोठं नुकसान झालेलं आहे. आणि जर आपण 7 डिसेंबरपासून आजपर्यंतचं जर आपण बघितलं तर ह्या 30-31 दिवसांमध्ये साधारण 23 ते 24 दिवस बाजार समितीमध्ये कांदा लिलावाचं कामकाज झालेलं होतं. लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 15 आणि 2 खाजगी अशा 17 बाजार समित्यांमध्ये दररोज 1.5 लाख क्विंटलची जी आहे तर ती कांद्याची आवक होत असते आणि एकंदरीत 1500 रुपये जरी सरासरी बाजारभाव धरला तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं जे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये 550 कोटी रुपयांचं नुकसान झालेलं आहे. तर संपूर्ण राज्याचं जर आपण बघितलं तर 1200-1500 कोटीच्या जवळपास नुकसान झाल्याचं एकंदरीत या आकड्यावरनं समोर येत आहे. त्याच्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची एकच मागणी आहे की कांद्याची निर्यात खुली करावी, जेणेकरून कुटुंबाचा उदरनिर्वाह असेल, मुलांचे लग्न असतील किंवा मुलांचं शिक्षण असेल तर ह्या सर्व गोष्टी ह्या करता येतील. कारण की ह्या आज मिळणाऱ्या बाजारभावामुळे कांदा उत्पादक शेतकरी जो आहे तर तो आर्थिक अडचणीत सापडला आहे. उमेश पारिक, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.